नमस्कार लाडक्या बहिणो. तर आजचा हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे, म्हणजे एकदम स्पेशल. कारण कसं 1 मे गेला आणि आज आहे 2 मे, पण अजून पण 21वा हप्ता काही म्हणजे भेटला नाही. कारण कसं सरकारचा GR अजून पण आला नाही. म्हणजे कसं मार्च संपला, एप्रिल गेला आणि हा आता मे महिना चालू झाला, तरी पण काही अजून GR आला नाही. म्हणजे कसं आजची 2 मे आहे, म्हणजे आता हा आपण हळूहळू संपत चाललाय. मग पैसे कधी येतील हाच आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर याच प्रश्नाचं आपण हे व्हिडिओमध्ये उत्तर घेऊन आलो आहोत, की हा जो 21वा हप्ता आहे मार्च महिन्याचा तो कधी येईल आणि तो ₹1,500 भेटणार की ₹3,000 भेटणार, ह्याचं पण आपण ह्या प्रश्नामध्ये उत्तर घेऊन आलो आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की नेमकं पैसे कधी येतील आणि किती येतील. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या बहिणींना भेटतील. म्हणजे कसं असे जे 26 लाख जे महिला आहेत ते अपात्र केले आहेत आणि काहीतरी 7 काय 8 लाख आहेत ते पात्र आहेत. म्हणजे कसं त्यांनाच पैसे भेटतील. तर ते पात्र बहिणी आहेत त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते एकदा चेक करा. आणि जे अपात्र आहेत त्यांनी काय करावे की जेणेकरून त्यांना पैसे भेटतील, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊन आलो आहोत. तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. तर चला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जो आपला मेन प्रश्न आहे की 21वा हप्ता कधी येईल याचे तुम्हाला मी उत्तर सांगतो. तर 1 मे महाराष्ट्र दिन होता, तो म्हणजे जो महाराष्ट्र कामगार दिवस होता तो पण गेला, पण अजूनही अनेकांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. आणि आज आहे 2 मे आहे, म्हणजे सर्वात मोठा प्रश्न, पैसे अजून आले का नाही हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सरकार पैसे कधी देणार, आता आणखी किती वाट पाहावी लागणार, म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत. तर कसं जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत कोणाला म्हणजे कसं नक्की सांगता येत नाही की पैसे कधी येतील, सरकार पैसे कधी देईल आणि किती वाट पाहावी लागणार. हे कसं सगळं GRवर अवलंबून आहे. म्हणजे कसं जेव्हा GR येईल तेव्हाच आपल्याला समजेल की पैसे येतील की नाही येतील. 21वा हप्ता आला नाही, मग आपल्याला किती वाट पाहावी लागेल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 मेचा लाटेस्ट अपडेट, म्हणजे कसं आजच्या दिवसाचा जी सर्वात मोठी अपडेट म्हणजे जी बातमी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. पैसे कधी येणार, म्हणजे कसं आजची 2 तारीख आहे, तर आज पैसे येऊ शकतात. म्हणजे GR येईल का नाही येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आज GR आला तर पैसे कधीपर्यंत भेटतील, हे प्रश्नाची उत्तर आपण ह्याचे म्हणजे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याच्या अगोदर एक छोटासा प्रश्न, तो म्हणजे कसं आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये लिहा, म्हणजे जो तुमचा जिल्हा असेल तो, आणि तुम्हाला शेवटचा हप्ता कोणता भेटला. म्हणजे कसं आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता म्हणजे भेटणार आहे, तर याआधी तुम्हाला म्हणजे 20वा हप्ता भेटला आहे की नाही ते एकदा हो किंवा नाही ते सांगा. म्हणजे कसं आपल्याला समजेल की कोणकोणत्या महिलांना 20वा हप्ता भेटलेला आहे आणि त्यांना फक्त आता 21वा हप्ता म्हणजे भेटायचा बाकी राहिला आहे. आणि काही असे पण आहेत की ज्यांना 20वा हप्ता पण नाही भेटला आणि त्याचे मागचे पण 2-3 हप्ते भेटले नाही. म्हणजे कसं अशा म्हणजे तुम्हाला शेवटचा हप्ता कोणता भेटला होता ते कमेंट करून सांगा. असा किती महिला अजून बाकी आहेत की ज्यांनी E-KYC पूर्ण केली नाही. कारण कसं जी E-KYC करण्याची मुदत होती ती संपलेली आहे आणि आता परत मुदत काही म्हणजे आपल्याला म्हणजे कशी वाढवून तर भेटलेली नाही आहे आणि याच्या पुढे पण भेटेल असे काय म्हणजे सांगता येत नाही. कारण कसं सरकारने आधी 3 ते 4 वेळा मुदतवाढ दिली होती, तर आता परत भेटेल असे काही म्हणजे सांगता येत नाही. तर जे महिलांनी E-KYC केली होती आणि जे पात्र आहेत त्यांना पैसे लवकरच भेटतील. जे बहिणींचे अजून फॉर्म कसे पेंडिंगमध्ये आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की पेंडिंग, आणि ज्यांचे ओके आहेत त्यांनी सांगा. म्हणजे कमेंट करून ओके, म्हणजे कसं आपल्याला समजेल अजून किती फॉर्म पेंडिंग आहेत आणि किती फॉर्म ओके आहेत. म्हणजे कसं त्या हिशोबाने आपल्याला म्हणजे जे काय आपण जो आपला व्हिडिओ आहे तो आपण कसं जास्तीत जास्त म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून जे सगळे पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर हा जो 21वा हप्ता आहे तो लवकरात लवकर भेटला पाहिजे, हीच आपली म्हणजे काय ती मेन अपेक्षा आहे. तर लाडक्या बहिणींनो, आज 2 मे आहे, म्हणजे अजूनही पैसे आलेले नाहीत. तर याचा मेन म्हणजे अर्थ काय आहे, तर एका महिन्याचा गॅप पूर्ण झाला आहे. म्हणजे कसं 1 महिना पूर्ण गॅपमध्ये गेला. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता होता, तर जो एप्रिल महिना आहे तो पूर्ण गॅपमध्ये गेला आणि हा आता मे महिन्यामध्ये 3रा महिना चालू झाला, पण अजून पण काही GR पण आला नाही आणि पैसे पण आले नाहीत. पण लक्षात ठेवा, मागच्या वेळेससुद्धा शेवटच्या आठवड्यात पैसे आले होते आणि काही वेळा महिन्याचे सुरुवातीला पण पैसे आले होते. त्यामुळे पॅनिक होऊ नका, म्हणजे काळजी घेऊ नका. योजना बंद झालेली नाही आहे. म्हणजे कसं
बऱ्याच बहिणींच्या मनामध्ये प्रश्न असतो की पैसे अजून आले नाही, तर ही जी योजना होती ती बंद झाली की अजून बाकी आहे. तर ती कसं जोपर्यंत सरकारकडून ऑफिशियल म्हणजे कसं GR येत नाही म्हणजे चालू आहे की बंद आहे, तोपर्यंत चालू आहे हेच समजेल. जर ती बंद होईल तर कसं ते तसं म्हणजे GR काढतील की ही योजना बंद झाली, पण सध्या तर ती चालू आहे. आता मोठा प्रश्न, 1 मेला तर GR आला नाही, तर आता 2 मेला GR येईल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कसा सगळ्यांना पडलेला आहे. कारण कसं 1 मेला GR येईल असं सगळ्यांना वाटलं होतं, पण काही GR आला नाही. तर आज आहे 2 मे, तर आज GR येईल का नाही हे कसं आपण कसं म्हणजे संध्याकाळपर्यंत वाट पाहू. म्हणजे कसं आता सकाळ आहे तर दुपार किंवा संध्याकाळपर्यंत येऊ तो. जर GR आला तर पैसे 1 किंवा 2 दिवसात लवकरात लवकर पैसे भेटतील. पण जर GR आला नाही तर पैसे भेटू शकतात की नाही? कारण आधी असं झालं आहे, पैसे आधी आले मग GR आला. त्यामुळे GR इम्पॉर्टंट नाही, पण कसं GR आला तेव्हा पेमेंट येते असं म्हणजे कसं जी आपली एक म्हणजे कशी जी एक प्रकारची परंपरा आहे ती पूर्ण केली जाते. पण पूर्णपणे GRवर अवलंबून राहू नका, कारण कसं कधी कधी पहिले पैसे भेटतील आणि नंतर पण GR येऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे कधी येणार? 2 मे पर्यंत पैसे आले नाहीत म्हणजे आता स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे, म्हणजे कसं 3 ते 7 मे दरम्यान येऊ शकतात. कारण KYC प्रोसेस अजून पण चालू आहे. जे व्हेरिफिकेशन आहे ते पण सध्या चालू आहे, आणि जे बँक प्रोसेसिंग आहे ते पण चालू आहे. म्हणजे कसं बऱ्याच बहिणींनी KYC करण्यासाठी म्हणजे फॉर्म भरला होता, तर त्यांची अजून जी म्हणजे प्रोसेस आहे ती पूर्ण झाली नाही. ते अजून फॉर्म पेंडिंग आहेत. तर सरकारचा विचार असाच असेल की जे बहिणींनी KYC करण्यासाठी फॉर्म भरले ते फॉर्म आपण सगळे चेक करू आणि मग सगळ्यांना एकत्र पैसे देऊ, हाच म्हणजे मेन त्यांचा म्हणजे विचार आहे. त्यामुळे आता कधी पैसे येऊ शकतात. कदाचित आज रात्रीपासून पण सुरू होऊ कदाचित आज रात्रीपासून पण पैसे येण्यास सुरू होऊ शकतात. त्यामुळे अलर्ट राहा. ते पैसे कधी पण येतील, पण येतीलच. आता मोठा प्रश्न म्हणजे 3,000 मिळणार का 1,500? जर मार्च आणि एप्रिल दोन्ही पेंडिंग असतील तर 1,500 प्लस 1,500 असे करून 3,000 रुपये भेटू शकतात. कारण कसं मार्च गेला आणि आता एप्रिल गेला तर हे 2 महिन्याचे पैसे एकत्रच भेटू शकतात. पण अजून ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. त्यामुळे कन्फर्म म्हणून घेऊ नका, पण शक्यता जास्त आहे. अजून एक मोठी बातमी ती म्हणजे लाखो महिलांनी KYC केलेली नाही. त्यामुळे 20 ते 26 लाख महिलांना अपात्र ठरवू शकतात. कारण त्यांनी KYC केली नाही, त्यांनी जी माहिती भरली होती ती पण चुकीची आहे, आणि त्यांनी कसं जास्त करून डुप्लिकेट फॉर्म भरले होते. त्यामुळे त्यांची जी KYC होती ती पूर्ण झाली नाही. त्या कारणामुळे जे 20 ते 26 लाख ज्या महिला आहेत त्यांचे फॉर्म सरकार अपात्र करू शकते. पैसे आले नाहीत तर काय करायचे, तर स्टेप बाय स्टेप सांगतो. म्हणजे कसं बँकेत जाऊन KYC करा, आधार लिंक चेक करा. म्हणजे कसं आधार लिंक चेक आहे का नाही ते एकदा चेक करा, आणि जी आपला DBT ॲक्टिव्ह म्हणजे जो एक ऑप्शन असतो तो चालू आहे की बंद आहे तो चेक करा. आणि जर हे काही कमी असेल तर CSC सेंटरला जाऊन लवकरात दुरुस्त करून घ्या, आणि गरज असेल तर सरकारी कार्यालयात तक्रार पण करा. कारण कसं बऱ्याच लाडक्या बहिणीच्या मनामध्ये प्रश्न आहे की ही योजना बंद तर झाली नाही आहे ना, पैसे येणार की नाही, हा एक पण त्याच्यामध्ये प्रश्न आहे. तर फक्त थोडा कसा म्हणजे उशीर होत आहे, कारण म्हणजे कसा हा 21 हप्ता आहे तो 100% भेटणारच. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचे नाही. तर चला, मी आशा करतो की तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील,
आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. आणि मी आशा करतो की आपला हा 21वा हप्ता लवकरच भेटला पाहिजे आणि हा GR लवकरच आला पाहिजे. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि काही डाऊट असतील तर कमेंट करून सांगा. चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.